ज्यांच्या पूर्वजांनी स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी स्वराज्य घडवलं, महाराष्ट्र मुलकाला देशभरामध्ये मान आणि सन्मान मिळवून दिला, त्या मराठा समाजाच्या राशीमध्ये सध्या राहू आणि केतू आहेत काय? किंवा यांची जी मराठाची जी रास आहे किंवा यांची जी पत्रिका आहे मराठा समाजाची, या पत्रिकेमध्ये काय चित्रविचित्र ग्रह येऊन बसलेत काय? असा प्रश्न निर्माण व्हावा, एवढी वाईट अवस्था किंवा एवढ्या संकटातून हा समाज सध्या पुढे जातोय. आणि या समाजाला कोण काय म्हणावं, कुठला शब्द वापरावा, त्यांच्या बाबतीमध्ये भाष्य करताना कुठल्या शब्दानं त्यांचा उल्लेख करावा, या संदर्भातल्या सर्व पातळ्या आता महाराष्ट्रामध्ये संपलेल्या आहेत. आणि अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेवर मी आज आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आपण तारणहार आणि पालनहार हे दोन शब्द ऐकले असतील ना? अनेक गाण्यामधून ऐकले असतील, देवाधर्माच्या पोथीमधून ऐकले असतील, कथेमधून ऐकले असतील, रामायण, महाभारत, गीता किंवा जेवढे म्हणून आपले हिंदूंचे धर्मग्रंथ आहेत किंवा कुठल्याही धर्माचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये पालनहार आणि तारणहार हा एक अत्यंत महत्त्वाचा शब्द येतो, जो शब्द साक्षात परमेश्वराविषयी त्यांच्या आदरात उल्लेखला जातो की देवालाच डायरेक्ट तारणहार आणि पालनहार म्हटलं जातं. मग ते ख्रिश्चन धर्मामध्ये येशूला म्हटलं जातं, मुस्लिम धर्मामध्ये अल्लाहला म्हटलं जातं, शीख धर्मामध्ये गुरु गोविंद साहेबांना म्हटलं जातं, किंवा हिंदूमध्ये भगवान श्रीकृष्णाला म्हटलं जातं, प्रभू रामचंद्राला म्हटलं जातं, किंवा भगवान विष्णूला किंवा शिवाला किंवा ब्रह्मदेवाला, अशा खूप मोठ्या देवाला, म्हणजे आपलं शेवटचं जे श्रद्धास्थान असतं आणि ते श्रद्धास्थान आपल्याला भवसागरातून तारून नेतं, आपल्या जीवनाची अख्खी नौका पार करतं, तारून नेतं आणि नेतं ते कुठं नेतं? मोक्षाला नेतं. म्हणजे जीवनाचं जिथं सोनं आहे, सर्वस्व आहे, अशा ठिकाणी घेऊन जातं. त्याला तारणहार आणि पालनहार असा शब्द आपण वापरतो. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे राज्याचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय साहेब यांनी आज लोकसत्ता या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या दैनिकामध्ये एक लेख लिहिला आहे. आणि त्या दैनिकाचं मथळा किंवा हेडिंग आपण ज्याला म्हणतो, त्या लेखाचा जो हेडिंग आहे, मथळा आहे, तो मथळा असा लिहिलाय की फडणवीसच मराठ्यांचे तारणहार. पुन्हा एकदा सांगतोय, फडणवीसच मराठ्यांचे तारणहार. हा आजचा लोकसत्ता. आणि लोकसत्ताचं हे पान नंबर 6, ज्या पान नंबर 6 वर फडणवीसच मराठ्यांचे तारणहार या मथळ्याखाली, या हेडिंग खाली केशव उपाध्याय मुख्य प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश भाजपा यांनी एक लेख लिहिलेला आहे. त्यांनी लेखामध्ये काय लिहिलं हे महत्वाचं नाही आहे, पण त्या लेखाचा जो मथळा आहे तो सर्वात महत्वाचा आहे. आणि त्या मथळ्यावर चर्चा करणं, त्या मथळ्याच्या संदर्भामध्ये भाष्य करणं आज मला अत्यंत महत्वाचं वाटतंय. कारण देवेंद्र फडणवीसांना केशव उपाध्याय यांनी आपल्या लेखामध्ये मराठा समाजाचे किंवा मराठ्यांचे तारणहार असं म्हटलंय किंवा अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे. मित्रांनो, आपण भारताचा इतिहास पाहिला, भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिला, तर अगदी गांधींपासून ते शेवट मोदीजीपर्यंत किंवा देवेंद्र फडणवीसांच्या पर्यंतचा जो मधला काळ आहे, कुठल्याही भारतातल्या नेत्याला यापूर्वी कुणीही तारणहार या शब्दाची उपाधी दिलेली नाही. जसं की आपण गांधीजींना राष्ट्रपिता म्हणतो, महात्मा म्हणतो, परंतु तारणहार म्हणत नाही. नेहरूजींना आपण पंडित म्हणतो, चाचा म्हणतो, स्वातंत्र्य सेनानी म्हणतो, परंतु तारणहार म्हणत नाही. सरदार पटेलांना आपण लोहपुरुष म्हणतो, परंतु तारणहार म्हणत नाही. सुभाषचंद्र बोस यांना
आपण नेताजी म्हणतो पण तारणहार म्हणत नाही. विनायक सावरकरजींना आपण स्वातंत्र्यवीर म्हणतो पण तारणहार म्हणत नाही. बाळ गंगाधर टिळकांना आपण लोकमान्य म्हणतो पण तारणहार म्हणत नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो पण तारणहार म्हणत नाही. शाहू महाराजांना आपण राजर्षी म्हणतो परंतु तारणहार म्हणत नाही. यशवंतराव चव्हाणांना आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो पण तारणहार म्हणत नाही. बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणतो पण तारणहार म्हणत नाही. गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुखांना आपण लोकनेते म्हणतो पण तारणहार म्हणत नाही. वसंतराव नाईकांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणतो पण तारणहार म्हणत नाही. शरद पवारांना आपण जाणता राजा म्हणतो परंतु तारणहार म्हणत नाही. किती उदाहरण आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, आणि देशातल्या कुठल्याही नेत्यासाठी ऐतिहासिक शब्द आहे हा. आणि आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे की महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय साहेब हे देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचे तारणहार म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रातला जो मराठा समुदाय आहे, जो घटक आहे, या मराठा घटकाच्या संपूर्ण आयुष्याचं कल्याण करणारे, त्यांना संपूर्ण जीवनातून तारून नेऊन मोक्षाप्रत नेऊन ठेवणारे देवेंद्र फडणवीस तारणहार म्हणतात. भयानक आहे ना. आपण काय लिहितोय आणि महाराष्ट्र काय वाचतोय आणि महाराष्ट्र वाचून सुद्धा शांत राहतोय. म्हणजे कोणाच्या डोक्यात आलं नसेल आज महाराष्ट्रामध्ये एकाच्याही की अरे यार केशव उपाध्याय यांनी फडणवीसांना तारणहार म्हटलं आणि ते सुद्धा मराठ्यांचा तारणहार म्हटलं. ही गोष्ट गंभीर आहे ना. गंभीर आहेच. खरं म्हणजे केशव उपाध्याय साहेब पत्रकारितेमध्ये अनेक वर्ष काम केलेले आहेत, अत्यंत अभ्यासू आहेत. मोठमोठ्या दैनिकामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. एवढं मोठं लेखन केलं, एवढं मोठं वाचन त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आणि अशा प्रकारचा शब्दप्रयोग त्यांनी का केला असावा? कोणत्या पद्धतीचं नेरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा केशव उपाध्याय यांचा प्रयत्न आहे? कशा पद्धतीचा इतिहास लिहायचा, कशा पद्धतीचा दस्त तयार करायचा, कशा प्रकारच्या ऐतिहासिक नोंदी लिहून ठेवण्याचा केशव उपाध्याय साहेबांचा प्रयत्न आहे. आजचा जर हा लेख 200-300 वर्षाच्या नंतर इतिहासामध्ये एक महत्वाचा दस्त होणार आहे ना. आणि मग दस्त इतिहासामध्ये हा जेव्हा लिखित स्वरूपाचा दस्त होतो तेव्हा 200-300 वर्षाने देवेंद्र फडणवीस राजकीय नेते नाही, साक्षात परमेश्वराचे पुत्र ठरतात, साक्षात देव ठरतात भविष्यामध्ये. आणि लोक त्यांची पूजा करायला लागतील की 200-300 वर्षापूर्वी असाच इंद्रदेवाचा कुणीतरी नातू पंतू पृथ्वीवर यांच्या रूपामध्ये अवतरला होता आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समुदायाचं अत्यंत कल्याण करून टाकलेलं आहे आणि त्यांना मोक्षाला ते घेऊन गेलेले आहेत. अशा पद्धतीचं नेरेटिव्ह भविष्यामध्ये सिद्ध होऊ शकतं ना. परंतु ज्या लोकसत्ता दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर साहेब आहेत, कुबेर साहेबांच्या विद्वत्तेच्या पुढे महाराष्ट्र सदैव नतमस्तक होतो. त्यांनीही म्हटलं नाही केशव उपाध्यायांना की आपण जरा आपल्या लेखाचा मथळा बदलता का. तारणहार या शब्दाऐवजी आणि आणखी अनेक असंख्य शब्द होते, हजारो शब्द होते त्यांच्या कौतुकाचे, ते शब्द आपण वापरा, परंतु हा तारणहार शब्द काढा असं गिरीश कुबेरांना म्हणता आलं असतं. त्यांनी का म्हटलं नाही आता हा देव जाणे. परंतु अशा पद्धतीचं नेरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये स्थापन करणं, एखाद्या समाजाचे आपण तारणहार आहोत, एखाद्या समाजाच्या संपूर्ण कल्याणाची जबाबदारी आपण पार पाडलेली आहे, अशी भाषा करणं, अशा पद्धतीचे लेख लिहून अशा प्रकारचा लिखित स्वरूपाचा दस्त निर्माण करणं ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि अत्यंत चुकीची आहे. दुसरी गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी काय केलं त्या संदर्भातली विधानं या लेखामध्ये केशव उपाध्याय यांनी केलेली आहेत. खरं म्हणजे ते पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांचं ते कर्तव्य आहे की आपल्या पक्षाच्या नेत्यांनी एखाद्या घटकासाठी काय केलं हे सांगितलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजासाठी काय केलं याच्या 5-7 ओळी त्यांनी शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 70,000
मराठा तरुणांना त्यांनी कशा पद्धतीनं कर्ज दिलं किंवा कशा पद्धतीची शिष्यवृत्ती दिली, सारथी योजना कशी आणली वगैरे वगैरे या गोष्टी आहेत. त्या गोष्टीला माझा विरोध नाही. कुठला बी नेता जेव्हा राज्याचं नेतृत्व करतो तेव्हा विविध घटकासाठी काम करत असतो, राज्याच्या तिजोरीतले पैसे खर्च करत असतो, एखाद्या घटकाच्या कल्याणासाठी तो निधी वापरत असतो. हे प्रत्येक नेत्याची जबाबदारी असते. मग ती जबाबदारी यशवंतराव चव्हाणांपासून ते अगदी आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत सगळ्यांनी पार पाडलेली आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या कौतुकाची गोष्ट असत नाही. प्रश्न आहे तारणहार या शब्दाचा. मराठा समाज हा महाराष्ट्रातला राज्यकर्ता समाज आहे, पालनकर्ता समाज आहे. शेती या समाजाची सर्वात मोठा उद्योग आहे. आणि इतिहास असं सांगतो की मराठा एकीकडं सैन्यामध्ये सैनिक म्हणून लढणारा समुदाय आहे, तर दुसरीकडं शेतामध्ये राबून धान्य पिकवून आपल्या राज्याचं आपल्या देशाचं भूक भागवणारा किंवा त्यांच्या अन्नाची जी निकड आहे, गरज आहे, तो पुरवणारा अत्यंत महत्वाचा समाज आहे. आणि अशा या महत्वाच्या समाजाचे देवेंद्र फडणवीस पालनहार असतील, तारणहार असतील, तर या समाजाच्या भाग्यामध्ये किंवा या समाजाच्या राशीमध्ये किंवा या समाजाच्या पत्रिकेमध्ये सध्या राहू केतूचा काय वक्रदृष्टी वगैरे म्हणतो ना आपण, तशी काही पडली की काय, अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आज निर्माण होतोय. खरं म्हणजे केशव उपाध्ये साहेब हे यांचा विरोध करणे हे या आजच्या भागाचा उद्देश नाही. मी त्यांचा खूप आदर करतो. आदर एवढ्यासाठी करतो की ते अत्यंत विद्वान आहेत, अत्यंत अभ्यासू आहेत. 24 तास हा व्यक्ती अभ्यास करत राहतो आणि अभ्यासाशिवाय कुठली गोष्ट तो करत नाही याची मला नितांत जाणीव आहे, खात्री आहे. त्यांच्याबद्दलचा ते पत्रकारितेतून राजकारणामध्ये गेलेत त्याबद्दल त्यांचा पूर्ण सन्मान आहे आणि आदर आहे. परंतु आज जो त्यांनी शब्द वापरला देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये आणि तो मराठा समाजाच्या संदर्भात वापरला, त्यांनी वापरलेला शब्द आणि ज्या घटकाच्या संदर्भामध्ये त्यांनी अशा पद्धतीची भाषा केली की देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे तारणहार आहेत, ही गोष्ट निश्चितच महाराष्ट्र कधी मान्य करणार नाही किंवा स्वीकारणार नाही. तर हा मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी मदत केली असेल, 70,000 लोकांना कर्ज वाटप केलं असेल, आणखीन काय हजारो कोटीच्या योजनाही दिल्या असतील, तर ते एक नेता म्हणून, एक लोकनेता म्हणून, काय दुसरे आणखीन उपाध्याय आहेत तुम्हाला, त्या उपाध्या आपण सगळ्या देऊ शकता. परंतु तारणहार ही जी शेवटची उपाधी आहे जी आपण देवाला देतो, पारणहार आणि तारणहार या दोन्ही उपाध्या आपण साक्षात परमेश्वराला देतो. तर मराठा समाजाचे देवेंद्र फडणवीस हे परमेश्वर आहेत अशा पद्धतीचा नेरेटिव्ह स्थापन करण्याचा प्रयत्न जर केशव उपाध्ये करत असतील तर ही गोष्ट निश्चितच केशव उपाध्ये यांच्यासाठी भूषणावह नाही आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या बाबतीतही ती सन्मानजनक नाही. हा शब्द त्यांनी बदलायला हवा होता, त्याऐवजी इतर शेकडो शब्द होते ते शब्द वापरायला पाहिजे होते. परंतु तारणहार हा शब्द देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत वापरताना केशव उपाध्ये यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय होतं त्यावर विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.